नमस्ते. दिनांक 2 जून 2026 रोजी गुरुग्रह अर्थात बृहस्पती आपली राशी बदलत आहे. अर्थात सध्या गुरुग्रह आपल्या शत्रू राशीत मिथुन राशीत आहे. तो दिनांक 2 जून 2026 रोजी महाराशी परिवर्तन करत आहे. अर्थात आपल्या उच्च राशीमध्ये प्रवेश करत आहे. ज्ञान, सत्ता, साम्राज्य तसेच धन, ऐश्वर्य, अध्यात्म, त्याचप्रमाणे समज व्यक्तीची, त्याचप्रमाणे संतती, विवाह इत्यादी गोष्टीचा कारक असलेला, इत्यादी गोष्टीवर अंमल असलेला हा गुरुग्रह आपल्या उच्च राशीमध्ये जेव्हा प्रवेश करेल तेव्हा या बाबतीत नक्कीच सर्व राशीच्या व्यक्तींना शुभफले मिळतील. परंतु आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कोणत्या स्थितीत आहे त्या गोष्टीवर सरासरी परिणाम अवलंबून राहतील. नमस्ते. ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दास आपलं स्वागत करतो. आज आपण या 2 जून 2026 रोजी या गुरुग्रहाचे जे महाराशी परिवर्तन होणार आहे त्या संबंधाने वृषभ या राशीवर या गुरुग्रहाच्या महाराशी परिवर्तनाचा काय परिणाम होणार आहे याचा आढावा आज आपण घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या गुरुग्रहाचे व्यक्तीच्या जीवनात महत्त्व काय आहे याचा थोडक्यात आढावा घेऊया. ज्ञान तसेच अध्यात्म, शिक्षण, संतती, विवाह तसेच व्यक्तीचे भाग्य, समृद्धी, धन, ऐश्वर्य तसेच सामाजिक प्रतिष्ठा, त्याचप्रमाणे व्यक्तीची समज, सारासार विचार इत्यादी गोष्टीवर हा गुरुग्रह अंमल करत असतो. इत्यादी गोष्टीवर या गुरुग्रहाचा अंमल आहे. हा गुरुग्रह जेव्हा व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जन्मस्थ व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सुस्थितीत असतो तेव्हा या बाबतीत व्यक्तीला शुभपरिणाम जाणवतात व जेव्हा गोचरीने सुद्धा हा गुरुग्रह शुभस्थितीत येतो तेव्हा सुद्धा या बाबतीत या गुरुग्रहाचे शुभपरिणाम व्यक्तीला जाणवतात. अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे, प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहदशा वेगवेगळ्या असल्यामुळे या राशी परिवर्तनाचे आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील. दिनांक 2 जून 2026 ते दिनांक 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत हा गुरुग्रह कर्क राशीमध्येच भ्रमण करणार आहे. दिनांक 31 ऑक्टोबर 2026 ते दिनांक 24 जानेवारी 2027 पर्यंत हा गुरुग्रह अतिचार गतीमध्ये सिंह राशीमध्ये पुढील राशीत प्रवेश करेल. अर्थात दिनांक 24 जानेवारी 2027 नंतर पुन्हा हा गुरुग्रह वक्र स्थितीत कर्क राशीमध्ये प्रवेश करेल. अर्थात दिनांक 24 जानेवारी 2027 ते दिनांक 25 जून 2027 पर्यंत हा गुरुग्रह कर्क राशीत उच्च राशीतच असेल. अर्थात सध्या गुरुग्रह मिथुन राशीत शत्रू राशीत आहे. तो जेव्हा उच्च राशीत कर्क राशीत प्रवेश करेल तेव्हा वृषभ या राशीला या गुरुग्रहाच्या राशी परिवर्तनाची कशा प्रकारे फले मिळतील याचा थोडक्यात आढावा आपण घेऊया. वृषभ राशी व्यक्तींच्या सध्या गुरुग्रह द्वितीय स्थानातून मिथुन राशीतून प्रवेश करत आहे. दिनांक 2 जून 2026 रोजी हा गुरुग्रह वृषभ राशी व्यक्तींच्या तृतीय स्थानामध्ये पराक्रम स्थानामध्ये प्रवेश करेल. अर्थात हा पराक्रम स्थानातील उच्च राशीतील गुरुग्रह वृषभ राशी व्यक्तींचा पराक्रम वाढवेल. वृषभ राशी व्यक्तींना भावंडाचे सहकार्य तसेच आपल्या नोकरी व्यवसायामध्ये छोट्या मोठ्या प्रवासातून लाभ निर्माण करणारा हा गुरुग्रह वृषभ राशी व्यक्तीसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. परंतु तृतीय स्थानामध्ये गुरुग्रह तितकेसे शुभ परिणाम देत नसल्यामुळे वृषभ राशी व्यक्तींना या दरम्यान आपल्या नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा त्रास, दगदग वाढवणारा तसेच नोकरी व्यवसायामध्ये जबाबदारी वाढवणारा हा गुरुग्रह वृषभ राशी व्यक्तीसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर वृषभ राशी व्यक्तीसाठी राहणार आहे. परंतु या तृतीय स्थानातील गुरुग्रहाची दृष्टी वृषभ राशी व्यक्तींच्या लाभ स्थानातील शनिग्रहावर येत असल्यामुळे अर्थात मीन राशीवर येत असल्यामुळे या दरम्यान वृषभ राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे. अर्थात अगोदरच शनिग्रह वृषभ राशी व्यक्तींच्या लाभ स्थानातून प्रवेश करत आहे व दिनांक 2 जून 2026 नंतर या शनिग्रहावर गुरुग्रहाची दृष्टी येत आहे. त्यामुळे या शनिग्रहाचे अत्याधिक शुभ परिणाम वृषभ राशी व्यक्तींना दिनांक 2 जून 2026 नंतर जाणवणार आहेत. वृषभ राशी व्यक्तींना आपल्या मित्रवर्गाचे सहकार्य निर्माण करणारा हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा हा गुरुग्रह वृषभ राशी व्यक्तीसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. तसेच वृषभ राशी व्यक्तींना आपल्या भाग्याची साथ निर्माण करणारा हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. वृषभ राशी व्यक्तींना तीर्थयात्रेच्या योगासाठी तसेच वृषभ राशी व्यक्तींना आध्यात्मिक प्रगती साधणारा हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. या गुरुग्रहाची दृष्टी भाग्यस्थानावर येत असल्यामुळे वृषभ राशी व्यक्तींना पराक्रमाने आपला भाग्योदय घडवून आणणारा हा गुरुग्रह वृषभ राशी व्यक्तीसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील.
त्याचप्रमाणे या गुरुग्रहाची दृष्टी विवाह स्थानावर सप्तम स्थानावर येत असल्यामुळे वृषभ राशी व्यक्तींना दिनांक 2 जून 2026 नंतर विवाह योगासाठी, विवाह घडवून आणण्यासाठी, वृषभ राशी व्यक्तींचा विवाह जुळून येण्यासाठी हा गुरुग्रह नक्कीच वृषभ राशी व्यक्तींना मदत करेल। अर्थात वृषभ राशी व्यक्तींना विवाह योगासाठी हा गुरुग्रह अनुकूल परिणाम देणारा दिनांक 2 जून 2026 नंतर राहील। त्याचप्रमाणे वैवाहिक सौख्यासाठी सुद्धा हा गुरुग्रह वृषभ राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारा राहणार आहे। आपल्या भागीदारीतील व्यवसायामध्ये यश निर्माण करणारा हा गुरुग्रह वृषभ राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे। स्वतंत्र व्यवसायातून सुद्धा चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा हा गुरुग्रह वृषभ राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील। वृषभ राशी व्यक्तींना दिनांक 2 जून 2026 नंतर आपला पराक्रम वाढल्याचे पाहावयास मिळेल, परंतु तृतीय स्थानातील गुरुग्रह वृषभ राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात आळस निर्माण करणारा राहणार आहे। अर्थात वृषभ राशी व्यक्तींनी या दरम्यान आपली कार्यक्षमता वाढवणे गरजेचे आहे। अर्थात पराक्रम स्थानातील शुभग्रह वृषभ राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात आपला आळस वाढवणारा राहणार आहे। अर्थात वृषभ राशी व्यक्तींनी या दरम्यान आपली कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे। हा तृतीय स्थानातील गुरुग्रह वृषभ राशी व्यक्तींना आपल्या जबाबदारीवर दुर्लक्ष निर्माण करणारा सुद्धा थोड्या प्रमाणात राहणार आहे। अर्थात या दरम्यान वृषभ राशी व्यक्तींनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडणे आवश्यक आहे। अर्थात हा तृतीय स्थानातील गुरुग्रह वृषभ राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग वाढवणार सुद्धा राहणार आहे। तसेच हा तृतीय स्थानातील गुरुग्रह वृषभ राशी व्यक्तींना कौटुंबिक खर्च निर्माण करणारा सुद्धा राहील। अर्थात कुटुंबातील व्यक्तीवर खर्च घडवून आणणारा हा गुरुग्रह वृषभ राशी व्यक्तीसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील। या गुरुग्रहाचे शुभ परिणाम जाणवण्यासाठी वृषभ राशी व्यक्तींनी या दरम्यान आपली कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे हा तृतीय स्थानातील गुरुग्रह वृषभ राशी व्यक्तींना आपल्या भावंडाचे सहकार्य निर्माण करणारा सुद्धा राहणार आहे। तसेच हा तृतीय स्थानातील गुरुग्रह वृषभ राशी व्यक्तींना आपल्या भावंडाच्या उत्कर्षासाठी, आपल्या बंधुवर्गाच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारा सुद्धा राहील। त्याचप्रमाणे ज्या ज्या वृषभ राशी व्यक्ती दळणवळण क्षेत्रात, तसेच मार्केटिंग क्षेत्रात, त्याचप्रमाणे कम्युनिकेशन स्किल्स, त्याचप्रमाणे वार्ताहर, त्याचप्रमाणे लेखन इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहेत, त्याच व्यक्तींना हा गुरुग्रह अत्याधिक शुभ परिणाम देणारा राहील। तसेच ज्या ज्या वृषभ राशी व्यक्ती ट्रॅव्हलिंग क्षेत्रात काम करत आहेत त्या व्यक्तींना सुद्धा हा गुरुग्रह अत्याधिक शुभ परिणाम देणारा राहील। अर्थात हे गुरुग्रहाचे भ्रमण वृषभ राशी व्यक्तींना दिनांक 2 जून 2026 नंतर मध्यम शुभफलदायी राहणार आहे। अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास, तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या 9764 8915 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा। धन्यवाद।